मी पाणी मी उकळत टाकले बरं का। आज मी गोड भात करणार आहे। त्यासाठी ज्या मेजरमेंटनं तांदूळ मोजून घेतलंय त्याच्या 3 पट पाणी मी घेतलेलं आहे। त्याचं 2 पट ह्यात उकळायला टाकले आणि 1 पट पाणी मी बाजूला काढून ठेवले। तर लागलं तर जसं लागलं तसं मी ते घालीन। बडी सोप आहे। आता ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बरं का। तर ज्या मेजरमेंटनं मी तांदूळ मोजून घेतले की नाही, समजा मी 4 ग्लास तांदूळ घेतले तर 4 ग्लास तुम्ही गुळ घालायचा। त्या गुळाला चांगली उकळी द्यायची। आता हा गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा बरं का पाण्यात। आता हे 1 इंचाच्या बरोबर हे मी दालचिनी टाकाले बरं का, ते स्वादासाठी घालायचं। ह्या लवंगा आहेत, हे मिरे, आणखीन थोड्या लवंगा आहेत। हा वेलदोडा आहे, मसाला वेलदोडा। आता हे मी तुपात का नाही हे चांगले फ्राय करून घेणार आहे बरं का। बदाम, काजू आणि ही विलायची आहे हिरवी, ही जरा कुटून त्यात घालते थोडस बारीक। ही विलायची थोडीशी बारीक केली बरं का, बारीक। 6 पीस टाकले विलायची। ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बरं का। आता ह्यात मी फक्त हे तांदूळ आहेत की नाही, तांदूळ मी धुवून स्वच्छ 2-3 वेळा ह्याचं पाणी काढून मी हे फक्त धुवून ठेवलं होतं, भिजत घातलेलं नव्हतं हे तांदूळ। तरी तांदूळ आता मी हे सगळे ह्यात घालते गुळाच्या पाण्यात। आता मी ह्याला टोपण लावते बरं का। एक शिटी काढते मी। एक शिटी काढल्यानंतर ते वरचं टोपण काढून आणि लागत असतं मी त्याला परत थोडंसं मग त्याला शिजवून घेतो। आता ह्या कढईत आपण हे तूप आहे, अशी आपण तूप घातलेलं नव्हतं, तर आता हे तूप घालायचं। हे आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहे, हे ड्रायफ्रुट्स तळून काढायचे। हे तूप मेल्ट झालेलं का सगळं मी बारीक आचेवर हे करून घ्या। थोडासा ह्याचा कलर बदलायला पाहिजे बघा बदामचा। काजू जर असं काजू घातले तर काजूचा थोडंसं क्रंची करायचं हे। आणि आता हे झालेला भात आहे आपला, हा 1 शिटी काढली आहे बरं का। 1 शिटी काढल्यानंतर ते भात पूर्ण आता ह्याला शिजल्यानंतर भात हलवून चालत नाही, कारण त्याचा तांदळाचा जो अखंडपणा असतो तो तुटण्याची शक्यता असते बरं का। आणि ह्या भातासाठी मी आंबे मोहर वापरलाय बरं का। गुळ भात करताना, गोडाचा भात करताना कायमच तांदूळ थोडा फडफडीत व्हायला पाहिजे। फडफडीत व्हायला तांदळाचा भात आपण केला की मग ते जरा
चांगला होतो. आंबे मोहरला एकतर सुगंध असते, टेस्ट पण चांगला असतो. भात पण हलकं कलर बदला लागलाय बरं का. त्याचा कलर पूर्ण बदलून झाला, थोडासा ब्राऊन कलर आला की काढायची आहे. आता हा खोबऱ्याचा खीस आहे, ओल्या खोबऱ्याचा, तो सुद्धा मी तुपात चांगला फ्राय करते. हे असं शिजलेलं आहे बरं का. आता ते आपण घातलेलं मगाशी पाहून त्यातच बरं का. आता मी काय करते, आणखी थोडासा गॅस सुरू करते, बारीक गॅस करायचा. आणि हे तुपाचं भांडं आहे, त्यातच मी थोडंसं दूध गरम करते. एवढं थोडंसं माझ्याकडे हा फूड कलर आहे बरं का. हे जे दूध आपण गरम करायला ठेवलंय, अगदी 1 चिमट, अगदी एकदम बस 1 चिमट मी फूड कलर वापरते बरं का. आता दूध हे गरम झाले, गॅस बंद करते आणि आपला जो भात झालाय हा, त्या भातावर मी ते दुधामुळं टेस्ट ही जी वाढते बरं का. तूप पण दूध. आता आपण जे मेजरमेंटनं गुळ घेतला होता, त्यातला थोडा गुळ मी काढून ठेवला होता. तर हे असं वरती पसरून घेते गुळ हा. आणि 2च मिनिटाची वाफ काढते बरं का मी. आता हे 2च मिनिटं ती वाफ काढून झाली. हे मी ड्रायफ्रूट आणि जे ओल्या नारळाचा किस तुपात तळून काढलेला आहे, तो वरनं मी सर्व करताना घालणार आहे. तर असा हा गुळभात एकदा माझ्या पद्धतीने करून, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. असा हा आपला भात तयार झालाय बरं का. हा आता हे ड्रायफ्रूट्स आणि मी जे खोबरं मग असे तुपात तळून घेतलेलं आहे, ते असं हे वर घालून घेते. आणि आपला हा भात खाण्यासाठी आता रेडी झालेला आहे. असा शिजलाय भात हा. एकदा हे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.